हरिओम. आत्माराम त्यागनिरूपण. बऱ्याच जणांना प्रश्न पडला की हा असा आधेमध्येच तुम्ही आत्माराम ग्रंथ का सुरू केला. तर अशा सगळ्यांसाठी आज सांगू इच्छिते की समर्थांच्या पावनभूमीची महती, शक्ती आणि भक्तीची प्रचिती देणारं स्थळ श्री क्षेत्र जाम समर्थ. इथे श्री रामदास स्वामींचं हे जन्मस्थळ. प्रपंच परमार्थाचा मेळ घालत समाजाच्या उन्नतीसाठी भारतवर्षात भ्रमण करणाऱ्या समर्थांच्या या जन्मभूमीचं हे अलौकिक महत्त्व आहे. आणि आता जवळजवळ 2032मध्ये समर्थांनी ज्या इथे रामाच्या मूर्तींची स्थापना केलेली आहे त्याला 100 वर्ष होणारी आहेत. त्यानिमित्तानं सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं नियोजन करायचं असं ठरलेलं. यासाठी गोविंदगिरीजी महाराजांचं पण मार्गदर्शन लाभलेलं. ते अध्यक्षस्थानी होते. पुण्यामध्ये हा कार्यक्रम झालेला. कमिन्स कॉलेजच्या हॉलमध्ये समर्थांचा जय जयकार करत करत या 2032पर्यंत समर्थ कार्यामध्ये मी काही ना काहीतरी कार्य करणार, फुल न फुलाची पाकळी म्हणून माझ्याकडनं हातभार लागणार, हा विडा मनातल्या मनात उचलला होता. इतर भागवताची सेवा, घरातल्या सगळ्या सणवार या सगळ्या गोष्टी सांभाळताना मुद्दाम बाहेर ठिकाणी जाऊन काही कार्यक्रम करणं शक्य नाही. मग मी काय करू शकते यासाठी हा विचार केला. आणि तिथून आल्याबरोबर असं वाटलं की दासबोधाची पारायणं तर सगळेच जणं करतायत, आपणही केलेली आहेत. पण याच्या पुढे किंवा ते करून मला काय मिळालं किंवा याच्या पुढे जाऊन मला काय करायचं आहे हे उत्तर मिळण्यासाठी म्हणून आपोआप हा आत्माराम हातामध्ये आल्या गेला. अर्थात ही सुद्धा सद्गुरूंचीच कृपा. आणि म्हणूनच त्या 2032पर्यंतच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आत्माराम याचा अगदी साध्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आपण सगळेजण आशीर्वाद देत आहात, शुभेच्छा देत आहात. आणि आपल्या सगळ्यांच्यामुळेच, कारण आपण कोण आहात, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, ही उपमा कोणी दिली आहे? अर्थात समर्थांनीच श्रोत्यांना. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतसे. आणि आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथांचं यावर आत्तापर्यंत विचार करण्याचा प्रयत्न केला, अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आपण सगळ्यांनी त्याचं श्रवण केलं आणि त्यामध्ये आपण सगळ्यांनी सातत्य ठेवलं. म्हणून या 2032मध्ये जेव्हा समर्थांनी स्थापित केलेल्या या रामाच्या मूर्तीला 100 वर्ष पूर्ण होणार आणि त्यासाठी त्या बैठकीमध्ये सद्गुरूंच्या कृपेने मला आमंत्रित केल्या गेलेलं, तिथे हा संकल्प सुटला की काही ना काहीतरी करेल आणि आत्मारामातून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे. तर हा आत्माराम सुरू होण्यापूर्वी आहे तो दासबोध. आणि म्हणूनच या 20व्या ओवीमध्ये आधी समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे की दासबोधीचे समासी निर्मूळ केले मीपणासी, या निरूपणेही वृत्तीसी पालट दिसेना. खरंच आहे, एकदा दोनदा ऐकलं आणि फरक पडला असं होतच नाही. म्हणून या शिष्याला अगदी आत्मीयतेने, जिव्हाळ्याने पडत हे समर्थ 21व्या ओवीमध्ये सांगतात. म्हणून न पुसता सांगणे, घडले शिष्या तुझं कारणे, आता तरी सोये धरणे श्रवण मननाची. आता तरी तू काय कर की श्रवण मनन करण्याचं ही सवय लावून घे. कशासाठी आणि हे कसं करायचं ते परत 22व्या ओवीमध्ये सांगतात. चातक पक्षी वरीचा वरी, चंचू पसरून थेंबुटा धरी, जीवन सकळ ही अभेरी भूमंडळीचे. काय घ्यावं, कसं ग्रहण करावं, तर ते चातक पक्षाप्रमाणे करावं. कारण
जे श्रवण केलं आहे त्याचं फळ केव्हा मिळतं? जेव्हा आपण क्रिया करतो तेव्हा मिळतं. म्हणूनच समर्थांनी आता आत्मारामामध्ये आम्हाला 23व्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे, तैसा शब्द वरुषाव होता. तैसा शब्द वरुषाव होता, असो नेदावी वेग्रता. तैसा शब्द वरुषाव होता, असो नेदावी वेग्रता. श्रवणपुटी समाविता मनन करावे. हे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत नेहमीच होतं बघा. काय म्हणतात? तर शब्दांचा वर्षाव जेव्हा तुझ्यावर होईल तेव्हा कोणतीही व्यग्रता असू देऊ नकोस. म्हणजेच काय? तर तुझं लक्ष इकडं तिकडं जाऊ देऊ नको. आता लक्ष इकडं तिकडं जाणार नाही असं तर कुठेच परिसर नाही आहे. बघा, आता कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिरामध्ये जेव्हा कीर्तन होत असतात त्यावेळी मला असं वाटलं होतं की बापरे, एवढ्या गर्दीमध्ये आपल्याला कीर्तन करायला कसं जमेल. पण नाही, जेव्हा आपण त्या साध्याशी खऱ्या अर्थाने एकनिष्ठ होऊन साधना करतो ना, तेव्हा आजूबाजूचा परिसर कसा आहे हे माहिती नाही, त्याच्याबद्दल आपलं काही घेणं देणं नसतं. आपलं चित्त आपोआप एकाग्र होत असतं. आणि त्यासाठीच समर्थ इथे सांगतात की अशी तुला जागाच मिळणार नाही की जिथे तुला काही कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही. पण अशा कोणतीही एकदा व्यवस्था कर तुझ्या आपल्या बसण्याची आणि श्रवणाकडे लक्ष लागेल हे पाहायचं. नाहीतर काय होतं, कोणी शिंकला, कोणी खोकल्ला, कोणाचा मुलगा पडला, कोणी उठला, अरे 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 थोडं जरी इकडं तिकडं कुणाची हालचाल झाली की आमचं बस त्या वक्त्याकडचं लक्ष जातं, निघूनच जातं. आणि जो इकडं तिकडे काय करतो आहे त्याच्याकडे मात्र दृष्टी ओढली जाते. आणि मग काय होतं, हे जे आहे म्हणजे इकडे जे आपल्या मनावर परिवर्तन करणारे शब्द आहेत ते निघूनच जातात ना. म्हणून जेव्हा जेव्हा असं काहीतरी तू ग्रहण करत असशील तेव्हा तू काय कर, श्रवणपुटी समाविता मनन करावे. म्हणजे कानावर ते शब्द पडल्याबरोबर, ऐकू आल्याबरोबर, शब्द नेमका समजल्याबरोबर त्या शब्दांचं मनन करावं. ऐकता ऐकताच मनन करायला सुरुवात करावी. माझ्या बाबतीत असं घडलं तर मी या परिस्थितीत यापूर्वी कसा वागलो होतो, आता हे मला ज्ञान दिल्या गेलं, तर मग आता याच्यानंतर मी कसा वागायला पाहिजे, आपलं आतल्या आत लगेच विचार सुरू झाले गेले पाहिजे. नाहीतर व्यासपीठावर बसून सांगणारा 1.5 2 3 तास घसा खरडून सांगतो ते कुणाच्या लक्षातच येत नाही. एकदा तर मी गमतीने म्हणलं पण की तो शिंकला की त्याच्याकडे लक्ष चाललं ना तुमचं. मग मला असं वाटतंय की मी इथे 3 तास शिंकतच बसले तरच तुमचं माझ्याकडे लक्ष जाईल का काय. आणि खरंच आहे, असंही होऊ शकतं. शिंकला की लगेच लक्ष जातं, जो सांगतोय त्याच्याकडे लक्ष जात नाही. म्हणूनच आम्हाला इथे आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, ते आत्मारामातून. म्हणून समर्थ 23व्या ओवीमध्ये जागृत करतात, तैसा शब्द वरुषाव होता, असो नेदावी वेग्रता. श्रवणपुटी समाविता मनन करावे. आणि आज मला आनंद होतो आहे की प्रत्येक वेळेस भागवतामध्ये मी म्हणत असते, इकडे तिकडे नाही बघायचं, माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. तर हे जे माझ्याकडे लक्ष द्या म्हणणं आहे ते माझ्याकडे म्हणजे देहाकडे नाही, तर त्या शब्दाकडे आहे. आणि हेच समर्थ आम्हाला सांगतायत की बाबा रे, हे जर तू करायला लागला तर तुझ्यामध्ये काय बदल होणार आहे ते आता उद्या आपण 24व्या ओवीतून ऐकूया. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.